शिवजयंती तारखेच्या ऐवजी तिथीला साजरी करण्याचा सरकारी पातळीवर प्रयत्न चालल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। शिवजयंती तिथीला साजरी करण्यामागे राजकारण असल्याचा आरोप देखील आता होऊ लागलाय। सरकारने राजकारणाचा आरोप फेटाळला असला तरी तिथीवरून जयंती साजरी करायला हवी अशी भूमिका मांडण्यात आलेली आहे। नेमका वाद काय आहे सविस्तर पाहूयात। शिवजयंती तिथीनुसार साजरी होणार। सांस्कृतिक खातं तिथीनुसार शिवजयंतीसाठी आग्रही। तिथीनुसार जयंती मागे विरोधकांना राजकारणाचा वास। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करावी की तारखेनुसार यावरून वाद निर्माण झालाय। राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीनुसार साजरी करण्याचा घाट घातल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। यामागे सरकारची वेगळी मानसिकता असल्याचा आरोपही आव्हाडांनी केलाय। एका कुच्छित आणि घाणेरड्या मानसिकतेने शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा घोळ महाराष्ट्रात घातला गेला होता। आता ह्याच्या मागे कोण होतं काय होतं हे मला सांगायचं नाहीये। दसरा दिवाळी गणपती आपण तिथीनुसार साजरा करतो, मग शिवजयंती तिथीनुसार का साजरी करू नये असा सवाल सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला। मग यांनी दिवाळी आता आपण तिथीनुसार करतो, गणेशोत्सव तिथीनुसार करतो, ही घाणेरडी मानसिकता आहे। अरे तुम्ही हिंदुत्वाच्या विरोधात नेहमी घाणेरडी मानसिकता। शिवजयंती साजरी करण्यावरून वेगवेगळे मतप्रवाह होते, त्यामुळे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना शिवजयंती इंग्रजी कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी ठरवण्यात आली। सरकारने एकदा निश्चित केलेली जयंतीची तारीख आता का बदलली जाते असा सवाल विचारला जातोय। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।